बांगड कसा पद्धतीने बघताय? सर, सर्वप्रथम तर साजिद सरगुरूंवर जे आरोप होत आहेत हे सगळे हे बिनबुडाचे आरोप आहेत असं मी म्हणेन. साजिद सरगुरू हा कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी मामा आहे आणि त्यामुळे त्याच्या भाच्यावर म्हणजे त्याच्या भाच्याला समोरच्या पार्टीनी हे किडनॅप करून त्याला नेला. त्याच्यानंतर त्याला आरोपासारखं त्याला आणि त्याच्या एका मित्राला मारहाण केली, घरी बसवून ठेवलं. त्याच्या बहिणीला उलटी सुलटी शिवीगाळ करून तिला घरातून बोलवून घेतली. त्या ठिकाणी तिला मारहाण केली पुरुषांनी, म्हणजे तिच्या छातीवर हात टाकला. त्याच्यानंतर तिचे ते लेगिंग्स पायजामा तिचा खेचत होते आणि हे मुसलमानांनी हिंदू समजून त्यांच्यावर हा हल्ला केला. सर्वप्रथम तर हा विषय आहे, कारण का त्या मुलांनी त्याचं नाव मुन्ना म्हणून सांगितलं आणि त्या दुसऱ्या मुलांनी नाव मेहुल म्हणून सांगितलं. हे ऑन द रेकॉर्ड आहे, ज्याच्यामध्ये साजिद सरगुरू ह्यांची बहीण त्यांनी ते सांगितलेलं आहे, जबीला शाहनी. आणि असं जेव्हा झालं तेव्हा साजिद सरगुरू आणि त्याचा भाऊ काय नक्की विषय झाला म्हणून हे लोक तिकडे खेडला गेले. त्या लोकांनी त्याच्यानंतर तरी कंट्रोल रूमला फोन केला 112ला त्या ह्याच्यानी, आणि त्याच्या बहिणीने माहिती दिली त्या पद्धतीत. आणि मग त्या लोकांनी तिकडे म्हणजे 100-150 लोक ही गोळा झाली आणि ते लोक त्यांच्यावर दुर्व्यवहारच करायला लागले, मारहाण त्यांनी केली. आणि हा विषय त्या लोकांना माहिती नव्हतं की हे देखील मुसलमान आहेत आणि त्यामुळे ते त्यांचं जे प्रकरण जे होतं ते झालं. त्यानंतर पोलीस देखील तिकडे हजर होते. तर पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे विनयभंगाची जी केस आहे खेड पोलिसांनी ती दाखल करून घेतली आहे. पण साजिद सरगुरू ह्यांचा जो भाचा आहे तारिक शहा उर्फ मुन्ना, त्याला जे त्या लोकांनी जे किडनॅप करून तिकडे डांबून ठेवला, त्याला खोलीत धरून मारहाण केली त्याला आणि त्याच्या मित्राला मेहुल सावंतला, ह्याचा काहीही उल्लेख किंवा त्याला जे ते त्या समोरच्या पार्टीवर झालंय की नाही ह्याबाबत माझ्याकडे माहिती नाही आहे. आणि साजिद सरगुरूचा जो काय संबंध आहे ह्या विषयाशी, हा तो त्याचा फॅमिली मॅटर आहे, व्यक्तिगत संबंध आहे. ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. काँग्रेस पक्ष काँग्रेस करून हे हायलाईट करतायत, ते चुकीचं आहे. आणि असं झालेलं असताना जे काय फोटोज फिरतायत परशुराम घाटाच्या त्या गाडीचे वगैरे, तर मी विचारू इच्छिते की जे लोक आरोप करतायत तर त्याचे काही व्हिडिओ फोटो आहेत का मारामारीचे, साजिद सरगुरू आणि बाकीचे जे कोण मंडळी त्यांच्याबरोबर होती त्या गोष्टीचं. कारण का ही FIR झाली की नाही 17 वर्षाच्या मुलाला किडनॅप करायची किंवा त्याला घरामध्ये डांबून मारायची, ह्याची देखील मला माहिती नाही आहे. तर त्यामुळे हे कितपत रेलेव्हंट आहे. आणि जे लोक कामते हॉस्पिटलला ॲडमिट वगैरे आहेत, तर जे काय आहे ते मला न्यूजमधूनच कळतंय, अजून काही विषय काय फारसे क्लिअर आहे. हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे. आणि हे कुठे ना कुठे ही जी केस मिसलीड करायची की 17 वर्षांच्या मुलांना जे ह्यांनी किडनॅप करून जे म्हणजे घरामध्ये त्यांच्या ठेवून जे त्यांना मारझोड केली, त्याची केस झालेली आहे का, त्याची FIR झालेली आहे का, बाकीचे ते विषय, तर ही सगळी तपासाची बाब आहे. तर त्यामुळे पोलीस प्रशासनाने ते देखील करावं. आणि परशुरामामध्ये पण जे काय म्हणतायत की साजिद सरगुरूने आणि त्याच्या भावाने हल्ला वगैरे केला, बाकीचे पण काय लोक होते त्या गाडीवर, तर त्याच्यामध्ये देखील किती तथ्य आहे, त्याच्यामध्ये पण व्हिडिओ फोटोज CCTV फुटेजेस वगैरे, ह्याच्यामध्ये ते लोक एव्हिडेंटली किती शामिल आहेत हे देखील बघणं खूप गरजेचं आहे. फक्त बिनबुडाचे आरोप करण्यात काय अर्थ नाही असं मला तरी वाटतं.